सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी नाशिक मधून आहे। एकीकडे नाशिकचे रस्ते खड्ड्यात गेलेले असताना दुसरीकडे मात्र नाशिक शहराशी संबंधित असलेले भाजपचे राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे या चारही आमदारांच्या घराबाहेर रस्ते मात्र चकाचक आहेत। त्या रस्त्यांवर एकही खड्डा बघायला मिळत नाहीये। त्यामुळे आमदारांनो जरा आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या असा प्रश्न आता नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय। नाशिक शहरातली ही चार दृश्य आपण पाहतोय। राहुल ढिकले यांच्या घराबाहेरचा रस्ता, दुसरीकडे देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि त्या पाठोपाठ सरोज अहिरे यांच्या घराबाहेरील जो रस्ता आहे तो आपल्याला चकाचक असल्याचं पाहायला मिळतंय। तिथे कुठेही खड्डा पाहायला मिळत नाहीये। मात्र दुसरीकडे नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी गेलेला आहे। या रस्त्यावरून या खड्ड्यांवरून अनेक आंदोलनं झाली। त्यामुळे आता या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी माफक मागणी आता नाशिककर करतायत। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था ही झाली आहे। रस्त्यांवरती खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणावरती साम्राज्य हे पसरलं आहे। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। जीव मुठीत घेऊन अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतोय। आतापर्यंत 4 जणांचा बळी देखील या खड्ड्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासन जागं होणार तरी कधी असा प्रश्न नाशिककरांकडे उपस्थित केला जातोय। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर खड्डे बुजवायला तात्पुरती मलमपट्टी करण्याला देखील सुरुवात ही झालेली आहे। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील जे 4 आमदार आहेत त्या 4ही आमदारांच्या घराबाहेर रस्ते जर बघितले तर चकाचक असे रस्ते जे आहेत ते बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळेच नाशिककरांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय तर आमच्याच नशिबी असे खराब रस्ते का? आमदार राहुल ढिकले यांच्या घराबाहेर खरं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत। तसेच रस्ते हे मध्यचे जे आमदार आहेत भाजपच्याच देवयानी फरांदे यांच्या घराबाहेर देखील जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावरती सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे आहेत। सीमा हिरे ज्या भाजपच्या पश्चिमच्या नाशिकच्या आमदार आहेत त्यांच्या घराबाहेर बघितलं तर डांबरी हा रस्ता आहे। मात्र तिथून देखील म्हणजे आजूबाजूचा जो काही परिसर बघितला तर त्या डांबरी रस्त्यावरती देखील एकही खड्डा जो आहे तो नजरेस पडत नाही। तर नाशिक शहर आणि काही ग्रामीण भाग ज्यांच्याकडे येतो त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या घराबाहेर जरी आपण बघितले तर तीच परिस्थिती दिसून येते। रस्ते जे आहेत ते खरं तर चकाचक बघायला मिळत आहेत। आणि एकंदरीतच बघितलं तर आमदारांनी खरं तर आता नाशिक शहरातील तरी रस्त्यांवरती लक्ष हे घालावं, हे शहरातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, त्यासाठी आमदारांनी आता पुढाकार घ्यावा अशी देखील मोहीम जी आहे ती सोशल मीडियामध्ये सुरू झालेली दिसून येते आहे। कॅमेरा विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। तर सुरुवातीला आपण पाहतोय राहुल ढिकले यांचं जे निवासस्थान आहे तो परिसर आहे आणि तिथले रस्ते हे चकाचक आहेत, व्यवस्थित आहेत। तिथे कुठेही आपल्याला खड्डा पाहायला मिळत नाहीये। त्या पाठोपाठ देवयानी फरांदे त्यांच्या निवासस्थानाचा हा संपूर्ण परिसर आहे जिथे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, तिथे खड्डे पाहायला मिळत नाही, वाहतूक ही व्यवस्थित सुरू आहे। सीमा हिरे यांचं हे निवासस्थान आहे आणि संपूर्ण परिसरातील रस्ते हे व्यवस्थित आहेत। त्यामध्ये आपल्याला कुठेही खड्डा पाहायला मिळत नाही। मात्र दुसरीकडे इथूनच काही जवळचे जे परिसर आहेत तिथे शहरात विविध ठिकाणी खड्डे पाहायला मिळतात। आणि यानंतर शेवटचा जो परिसर आहे तो आहे सरोज अहिरे यांच्या निवासस्थानाचा। 2-3 रस्ते निवासस्थानापासून जवळच्या भागामध्ये आहेत। सर्व रस्ते सुस्थितीत आहेत, कोणत्याही स्वरूपाचे खड्डे पाहायला मिळत नाहीयेत अशी ही सगळी स्थिती नाशिकमधली आहे।